हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे म्हणजे सकाळचं जेवण असताना म्हणजे टिफिन वगैरे ते झालेलं आणि मी त्यानंतर मग ब्लॉग शूट करायला घेतला। पिल्लू आमची 8 वाजता उठली, म्हणजे माझं अर्ध जेवण झालं आणि ती उठली। दीपक निघत होतं ऑफिसला, सो ती बघत होती। आधी आहे ना ती पाठी लागायची, आता पण लागते। ती मला बोलते की चल आपण पण जाऊया, हात पकडते आणि माझं उठवते, पण कधी कधी शाण्या मुलासारखी वागते आणि मग बाल्कनीमध्ये जाऊन दीपकला बाय बाय करते। आधी लागायची पाठी, आता तिला समजतं माइट बी, सो ती एवढं नाही हे करत। सो आता दीपक निघल्यानंतर मग बाकीचं जे माझं रुटीन आहे ते तुमच्याजवळ शेअर करेल। दीपक गेल्यानंतर मग मी तिला भरवून घेते, कारण का सकाळच्या गडबडीमध्ये कसं होतं, ती 8 वाजता उठलेली, त्याच्यामुळे ती उठल्या उठल्यानं लगेच खात नाही। ॲटलिस्ट अर्धा तास किंवा 1 तासाचा गॅप ठेवावा लागतो। आणि जर रात्री तिने प्रॉपर जेवली नसेल ना, मग तिला इन्स्टंट द्यावा लागतं उठल्या उठल्या। पण रात्री ती प्रॉपर जेवलेली, त्याच्यामुळे मग आज तिला म्हणजे थोडंसं लेट भरवलं, कारण का ती होती थोडी मूडमध्ये। सो मी तिला नाचणीचं सत्व भरवलेलं लगेच जे होणार होतं ते, कारण का मला माहिती होतं की ती काय खाणार नाही, म्हणून ते भरवलं। नाही तर मी असं कधी कधी ऑमलेट, पोहे, उपमा किंवा असं काही असेल ते भरवते तिला। त्याच्यानंतर मग पटकन बेड वगैरे आवरून घेतला, कारण का पिल्लू सकाळी लवकर उठली ना की मग ती 11 किंवा 12च्या दरम्यान झोपते, त्याच्यामुळे म्हटलं पटकन बेड आवरून घेते। जर तिला झोप आली आणि नंतर मी आवरायला घेतलं ना, मग ती क्रँकी होऊन जाईल। सो पटकन आहे ते आवरून घेतलं। पिल्लू रात्री झोपते ना, तेव्हा मी तिच्या शीट आणि हे दुपटं छोटीशी गोधडी टाईप असते ते टाकून देते खाली, म्हणजे जेणेकरून गादी पुरी भिजणार नाही, म्हणजे मॅट्रेस आहे ती पुरी भिजणार नाही। सो ते फोल्ड वगैरे करून घेतलं। आज तिने काही शू केली नाही, कारण का रात्री तिने पाणी कमी पिलं आणि झोपायच्या आधी तिची शू होऊन जाते। तरी पण ती करते कधी कधी रात्री झोपताना झोपल्यावरती करते, करते ती। सो आज काही तिने केलं नव्हतं। आणि मग नंतर मग ब्लँकेट वगैरे होता ते घडी करते, आणि पिल्लू जरा पण अंगावरती घेत नाही। लहान मुलांना अंगावरती का आवडत नाही का माहिती, म्हणजे ऑलरेडी त्यांच्या बॉडीमध्ये हीट खूप असते, त्याच्यामुळे माइट बी त्यांना आवडत नसेल, गरमी होत असेल। सो पिल्लू देखील अंगावरती घेत नाही, कधीतरी क्वचित घेते। जर मी तिच्यावरती अंगावरती टाकलं की क्वचित ती घेते, नाहीतर मग ती नाही घेत। बेड वगैरे क्लीन केला। बेडशीट मी आठवड्यातनं 2दा तरी चेंज करते, कारण की ती खूप सारी डस्ट आहे त्याच्यामुळे ती चेंज करावी लागते। नंतर मला जो ब्लँकेट आहे त्याचा मी रोल करते असं, आणि जिथे वॉल आहे ना मोठी तिथे असं ठेवते आणि त्याच्यावरती पिलो ठेवते, कारण का पिल्लू बसली ना की तिची हाईट तिथपर्यंत असली की तेवढ्या हाईटपर्यंत त्या पिल्लू येतील, म्हणून मी खाली ब्लँकेट अशी रोल करून ठेवते, जेणेकरून ती कधी कधी आहे ना रागात आहे ना अंग टाकून देते आणि मग डोकं आपटतेच। तिच्या सेफ्टीसाठी मग मला असं करावं लागतं। आणि नंतर मग तिचे कपडे जे सुकलेले ते सगळे फोल्ड करून ठेवले। आमचे मी सकाळीच फोल्ड करून ठेवले, मी रात्री सुकत घालते, म्हणजे संध्याकाळी सुकत घालते ते सकाळी सुकतात। सो ते पहिले मी फोल्ड करून घेतलेले आणि पिल्लूचे पण घेतलेले फोल्ड करून। सो आता तिचे आहेत ते नीट अरेंज करून ठेवते। दीपकचं आणि पिल्लूचं जे कबर्ड आहे ते एकच आहे, 3 सेक्शन त्याला 3 सेक्शन त्याला। बेडरूम आवरण झालं की मग मी किचनकडे आली। किचन आता मला आवरायचं होतं, कारण का जेवण वगैरे केलेलं, पिल्लूचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला, त्याच्यानंतर मी आवरलं नाही। दीपक गेला ना कीच मी किचन आवरायला घेते। माझी भाजी होती ती मी काढून घेतली, आज केलेली फरसबीची भाजी। ठरलेला कोबीची भाजी करायची, पण दीपक बोलला की मला कोबीची भाजी नको, दुसरी दे। सो मी फरसबीची केलेली, ती काढून घेतली। किचनवरची जी भांडी होती इकडे तिकडे ते सगळे ठेवून दिले, आणि जो खाऊ होता तो ठेवला। खाऊ सहसा मी पिल्लूला दाखवत नाही, त्याच्यामुळे डबा चेंज केला आणि तो असं मी सिलेंडरच्या इथे लपवून ठेवते, आणि तो ती ड्रॉवर एवढा उघडत नाही। आणि नंतर मग रात्रीची जी भांडी होती ती सगळी लावायची होती, ती लावून घेतली, कारण का सकाळ सकाळ मी नाही लावत। पिल्लू आवाजाने उठून जाते, त्याच्यामुळे नाही लावत। आणि सकाळी टिफिनची गडबड असते, कधी ब्रेकफास्ट असतो, कधी म्हणजे ऑलमोस्ट असतो, कधीतरी असा स्किप होऊन जातो। जर दीपक नाही बोलला काय खायला, नको आहे, भूक नाही बोलला की मग नाही करत मी। ते सगळं भांडी वगैरे लावली। नंतर मग मी पहिली भांडी वगैरे वॉश करून घेतली, आणि भांडी आहे ना सकाळ म्हणा, दुपार म्हणा, संध्याकाळ म्हणा, खूप होतात। कशी काय होतात ती काय माहिती। भांडी घासून झाल्यानंतर मग मी पहिला गॅस आहे ना तो क्लीन केला, कारण का मग नंतर काय होतं, भांडी तिथे ठेवली ना की मग नंतर ते गॅस मला क्लीन करायला कंटाळा येतो। कधी कधी मी भांडी घासून झाल्यावर पण गॅस क्लीन करते, पण आता एवढा पण खराब झाला नव्हता, म्हटलं पहिला तो क्लीन करेल आणि मग भांडी वॉश करेल। पहिला मग गॅस वगैरे पुसून घेतला नीट। कधी कधी गडबडीमध्ये ना कधी दूध सांडून जातं, कधी चहा सांडून जाते, हे सकाळच्या पिरियडमध्ये होतच होतं, कारण का ऑलरेडी झोप असते डोळ्यावरती, त्याच्यामुळे।
गॅस वगैरे क्लीन करून झाल्यानंतर जी घासलेली भांडी असतात ती मी धुवून घेते. समोरचा प्लॅटफॉर्म आहे तो पण मी पुसून घेते, कारण का तिथे मी टिफिन वगैरे भरून घेते किंवा उरलेलं जेवण असतं काढून ठेवलेलं एक्स्ट्रा ते तिथे असतं. चहा दूध वगैरे ते समोरचा प्लॅटफॉर्म दिसतोय तिथे ठेवून देते आणि फक्त इथे जेवण वगैरे कुकिंगचं असेल ते तिकडे म्हणजे जिथे मी भांडी घासते ते करते. आणि जर आता दीपक नसताना पिल्लू नसती ना तर मी गप्प झोपली असती, पण पिल्लू आहे त्याच्यामुळे सगळी कामं मला आटपावी लागतात. म्हणजे बाकीची कामं झालीत आता. किचन हॉल सगळं म्हणजे किचन आणि बेडरूमचं झालं आहे. आता फक्त आहे ना मला बघ तिला वाटलं फोनवर बोलते मी, तर मला आता फक्त ते कपड्यांचे घड्या आहेत त्या घालायचे आहेत. सगळे कालचे कपडे आहेत ते घडे घालायचे आणि कचरा आणि लादीच राहिले. पिल्लूचं पहिलं टी शर्ट बदलते कारण का फुल हँडचं तिला समायरा नो किती वेळा सांगितलं असं नाही करायचं. तिला ओरडलं ना की लपून बसते मग. जाम असं वाटतं की छोटी 1 वर्षापर्यंत होती ना ठीक होते, जसं जसं मोठे होते ना तसा तसा त्रास लेवल इतका हे झालाय ना आणि ऐकत नाही. आता आहे ना एक गोष्ट लहान मुलं इग्नोर मारते. इग्नोर तिला ओरडली ना मी की ती इग्नोर मारायला शिकले. म्हणजे तिला सपोज ओरडले तिला कळते मी ओरडते मी रागवते, इकडे तिकडे बघेल खेळणं आणेल मला हसवायचा प्रयत्न करेल, हे तिचं चालू असतं. आणि सध्या ना आता चल कपड्याच्या घडी करूया. ऑलरेडी कपड्यांच्या घड्या केलेल्या, पण इथे आहेत ना जे सोफ्यावरची बेडशीट वगैरे होती ती मी धुतलेली, कारण का सोफ्याची बेडशीट आहे ना मला तुम्हाला सांगते 3 दिवसातनं तरी धुवावीच लागते. मुलं वगैरे येतात ते खेळतात सोफ्यावरती चढतात, पिल्लू सोफ्यावरती चढते बाहेरून येते आणि पाय वॉश न करता ती चढते आणि डस्ट एवढी असते ना की ती लगेच खराब होऊन जाते. सो ते सगळं होतं ते धुत म्हणजे सुकत घडी घालत होती आणि दीपकची जीन्स वगैरे होती. मग मी कधी कधी हॉलमध्ये सोफ्यावरती असं टाकून देते सुकायला. जर एकदमच ओला असेल आणि म्हणजे एकदमच ओला असेल आणि ऊन सकाळी ना 9-10 वाजता येतात आणि त्याच्याने कपड्याचा कलर असतो ना तो उडून जातो, कारण का इथे शेड नाही आहे त्याच्यामुळे जो कपड्यांचा कलर आहे तो उडतो. आणि मोस्टली करून म्हणून मी जरी त्यांचं काम वगैरे चालू नसेल ना सॅटर्डे मोस्टली करून आहे ना संडेला त्यांचं काम नसतं चालू एवढं, म्हणजे फोडाफोडीचं डोंगरचं काम चालू आहे ते नसतं, तरी पण मग मी सकाळी नाही टाकत संध्याकाळीच टाकते, कारण का उन्हाने ना कपडे खूप असे कलर असतो ना त्याचा जायला लागतो. आणि ऑलमोस्ट असं माझ्या ट्राउझरचा वगैरे झालेलं आहे, पण उलट्या साईडला झालं आहे म्हणजे ती उलटी करून मी घालते सुकत, त्याच्यामुळे ते एक साईड गेली आहे, पण एवढं काय वाटत नाही कारण का ती फ्रंट साईड नाही आहे त्याच्यामुळे. सो कपडे घडी करता करता ना पिल्लूला मी डान्स शिकवते. पिल्लूला असे काही स्टेप आहेत ना ते मी शिकवले आहेत आणि ती बरोबर त्या पकडते आणि गाणं लागले ना की बरोबर ते नाचते. आणि इथे तिचा टँड्रम्स बघा तुम्ही. मी जसं सॉन्ग बंद केलं, ॲलेक्सावर सॉंग्स लावते मी, टी व्हीवर नाही लावत. सो फक्त ती ऐकते ऑडिओ, कधीतरी ऐकवते, असं सारखं नाही ऐकत, कधीतरी जर ती थोडीशी क्रँकी झाली तर. आणि तिला ना मी प्रत्येक गाण्यावरच्या असं स्टेप सांगितलेले आहेत कसं काय करायचं, ती बरोबर नाचते, ती स्टेप ती करते. आणि इथे बघा म्हणजे मी गाणं बंद केलं ना की तिला राग आला आणि लगेच तिने तिचे टँड्रम्स दाखवले. म्हणजे आवडतीचं गाणं होतं असावं सुंदर, जो गाणं आहे ना त्याच्यावरती ती मस्तपैकी नाचते. प्लस 2-3 सॉन्ग आहेत त्याच्यावर पण ती अगदी चांगली नाचते. माझे कपडे वगैरे घडी करून झाले आणि नंतर मग ती थोडंसं क्रँकी व्हायला लागली, तिला झोप यायला लागली, म्हणून मग मी तिला झोपवलं. चहा फक्त पिलेली, पण ब्रेकफास्ट झाला नव्हता म्हणून चपाती भाजी खाल्ली. आणि आता काय करते पटकन ना कचरा वगैरे काढते, लादी पुसते आणि मग भेटते तुम्हाला. चला. आणि आंघोळ पण बाकी आहे. पिल्लू उठायच्या आधी ॲटलिस्ट माझा कचरा आणि लादी कधी झालं, बाल्कनी पण धुवायचे, तेवढं झालं ना तरी इनफ आहे. बाकीचे मी आंघोळ काय करून घेते आणि चला पटकन आवरते, सोफा बिफा क्लीन करते आणि मग भेटते. आता ती झोपली त्याच्यामुळे पहिला म्हटलं बाल्कनी आहे ती वॉश करून घेते, कारण का तिने बघितलं ना पाणी की मग तिचं म्हणणं असतं की तू मला पण घे. आणि तुम्ही बघते खूप सारी डस्ट आहे बाल्कनीमध्ये, खूप म्हणजे खूप डस्ट असते, त्याच्यामुळे मग मी आहे ते वॉश करून घेते. आणि हा टायमिंग आहे ना ऑलमोस्ट 10:30चा होता आणि एवढं सारं कडक ऊन होतं, म्हणून पहिलं झाडांना सकाळी पाणी घालून घेते. त्याची जी पानं आहेत ना तिथून मी अगदी त्यांना वॉश करते हाताने, स्प्रे बॉटलनी पण मारून काहीच फायदा होत नाही, कारण की ते ना भरपूर अशी डस्ट, लिटरली जर आपण 5-6 दिवस झाडांना पाणी नाही टाकलं किंवा पानं धुतली नाहीत नीट तर असं वाटेल की सिमेंटचंच झाड आहे की काय किंवा मातीचीच पानं आहेत की काय, असं लिटरली होतं. कारण का खूप सारी डस्ट येते आणि जिथे काम चालू आहे ना तिथे वाऱ्याचा पण असा फ्लो आहे ना की तो डायरेक्टली आमच्या घराच्याच इथे येतो दुपारनंतर, त्यामुळे खूप सारी डस्ट उडूनच जाते.
आणि नंतर मग ते झाल्यानंतर पिल्लू उठली. जसं मी पाणी टाकायचं बंद केलं तसं पिल्लू उठून गेली. मग तिला मी दही दिलं आणि तिने पण दही खाल्लं. अशी पिल्लूला बघितलं तुम्ही, दही भरवलं आणि मी पण खाल्लं. शूट नाही केलं ते कारण का पिल्लू ना कपडे घालायला नाहीच बोलत होती, काय झालेलं काय माहिती. आता कसं तरी तिने घातलंय आणि घरात पसारा करून ठेवलाय. आहे ते काय लिहित बसले, मार्कर घेतलाय आणि तिच्या ड्रॉइंग बुकवर काहीतरी करत बसले. तिचं आहे ते चालू आहे. आताशी 1 वाजला. आता तिची अजून एक झोप होईल, किती वाजता होईल माहीत ना, पण ती पण शॉर्टच झोप तिला द्यावी लागणार. आणि तिला मी उठवली 11 वाजता आणि नंतर इतकी क्रँकी झालेली ना विचारू नका. आणि मेन म्हणजे ना ती सकाळी फुल टी शर्ट घालून झोपलेली आणि तिला मग मी चेंज केलं आणि तसं झोपवलं आणि नंतर मग काय ती घालायलाच मागत होती. इव्हन आता पण गरमी होते ना खूप म्हणून. सो आता बघा काय करते. सगळ्या पेजवर लिहिलेलं आहे, सगळ्या पेजवर काही आता इथे. आणि त्या मार्करने लादीवर पण लिहिते. मी काय करते ना ते करून देते, पण मला बस खायचं नाही ते, बस मला ना ते इरिटेट करून नको देऊन दे बस. म्हणजे मला इरिटेट नको करू, पण ऑलरेडी वैतागलेली असते. आता इथे मला झोप, कारण का लवकर उठे ना टिफिन करा, त्याच्यामुळे झोप येते. आणि हिला मॅडमला ही झोपते लवकर उठलेली, नाहीतर ही डिरेक्टली आता दुपारीच झोपली असती. पण ही सकाळी माझ्यासोबत उठली, त्याच्यामुळे मग तिची एक झोप झाली. कारण का एवढ्या वेळ जागू नाही शकत. जी 6 म्हणजे 7ला उठली की ती 2 वाजेपर्यंत नाही जागू शकत, ॲटलिस्ट सकाळी तरी. संध्याकाळी जागते. आता ती 10 वाजता झोपली, 7 वाजता उठलेली, ती 10 वाजता झोपली आणि मग 11 वाजता उठली. आता माईट बी ती 2पर्यंत झोपेल. आता 1 वाजले, 2 किंवा 3, ते पण 1 तासात मी आराम. समय ना लादीवर नाही लिहायचं, मी लादी पुसली आहे. सो चला आता तिला मी करेल जेवायला, बघू काहीतरी करेल, मालपोहा किंवा काय, नाहीतर माझी चपाती भाजी आहे, बघू तिने खाल्लं तर. कारण का आता ह्याच्याने ना पिल्लू चांगले खेळते, कट करते आणि मला खायला देते आपल्याला. आणि हा चाकू थोडासा लूज झाला, तर बघू नवीन घ्यावा लागेल चांगला. तिच्याने कट झालं नाही ना की डायरेक्ट फेकून देते आणि सगळा पसारा करून ठेवला. ह्याच्याने खेळून झालं, ह्याच्याने खेळून झालं, गाड्या वगैरे काढून ठेवल्या. हे तर मी पार्टीच लपवून ठेवले, ॲनिमल्स वगैरे. ते बघा चालू आहे तिचं. सगळा पसारा करून वरती बसलेली. आता आली आहे खाली. आता काहीतरी तिला दिसलं, अच्छा ड्रॉइंग बुक दिसलं, हे पसरवून टाकलं, हे तिकडे उडवून टाकलं, हे इकडे करून टाकलं. आणि खेळणं नाही नुसतं तेच चालू आहे तिचं. बघा तुम्हाला दाखवते, म्हणजे सगळ्यांच्या घरीच हेच असेल. आता खेळणं कमी आणि पसारा जास्त. म्हणजे खेळायचं नसतं, हे असं करण्यामध्ये त्यांना सुख असतं, सुख. त्याच्यातच ते सुखी असतात. देते मी तुला ते का, ते तळायचे आहेत तिला. आता हे हवे, हे तिने ना शोधून काढलंय, म्हणजे तिला माहिती आहे कुठे ठेवतो. तर आता ते तळते आणि तिला देते. समायला ते तळावे लागतात. थांब, चला पटकन तळते. समायला आले आता झोप. आता तिला झोपवेल, कारण का खूपच इरिटेट करते. सगळा पसारा केलाय, जेवणार तर नाही नाहीये. चला फॅन बंद करते, थांब. कुठे ठेवायचा, चला. कपडे पण तिचे सुकत घालायचे. हाय, तर पिल्लू आमची उठलेली ऑलमोस्ट 3:30ला. तिला मी काय भरवलं, ऑमलेट भरवलं, प्लेन ऑमलेट. कारण का ती खाणार नव्हती, मला माहिती होतं. तिने खाल्लं बऱ्यापैकी, म्हणजे एकच अंड्याचं केलेलं आणि तिने ते पुरं खाल्लं. आणि आता मला चहा ठेवले. आता वाजलेत ऑलमोस्ट 4:45. आता हिला बाल्कनीत घेऊन जाईल, कपडे सुकत घालेल, बाल्कनीमध्ये पाण्याने खेळेल आणि मग तिची आंघोळ घालेल आणि मग परत जेवणाला लागेल. आज करणार आहे मी दालवट्टी आणि वांग्याची भाजी, डाळ भात. आणि वांग्याची भाजी ती काहीतरी बोलला दीपक, या त्या भाजीचं नाव काय ते मी दीपकला विचारेल आणि मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ एडिट करेल ना तेव्हा मी तुमच्याजवळ ते शेअर करेल ना. सो चला आता चहा ठेवले, चहा घेईल, बाल्कनीत जाईल आणि सगळं आवरून घेईल, पसारा वगैरे. आणि डिरेक्टली मी तुम्हाला ना तर पिल्लूला रेडी वगैरे करेल ना आंघोळ वगैरे करताना, तेव्हाच डिरेक्टली भेटेल. चलो ताई. तर
जस्ट समायराची आंघोळ झाली, म्हणजे मगाशीच झाली. आता 6:15 का 6:30 वाजले. सो घाणेरडी. तर आता मी पिल्लो तू पाहिजे पकडीला. तर आता आहे ना मी दूध गरम करत ठेवलंय. तिला ना आता मी दूध बिस्किट भरवेल आणि मग कुकर लावून घेईल आणि मग कचरा काढेल. कारण का 6:30 वाजले. दिवा पण लावायचंय. दीपक काय माहिती कधी सुटतो. आणि मला पण थोडंसं आता मी ना तिला आंघोळ घालताना मी स्क्रब केलं. हे बघा, हा पिल्लूने मला पा दिले. तुम्हाला दात दिसत असतील. म्हणजे तिचा पा हा प्रकार ना बाईट आहे. आणि मी मध्ये शेविंग केलेलं ना, त्याच्यात छोटे छोटे असे पिंपल्स आले. का माहिती का. आणि माझं इथे आयब्रो पण एक असं एवढी जी लाईन दिसत असेल तुम्हाला, ती अशी कट झाली. पटकन स्लिप झाला माझ्याकडून. त्याच्यामुळे थांबा जरा, मम्मीचा कॉल येतोय, पटकन घेते. सो इथे दूध बिस्किट घेतो आणि दूध तिला मी भरवताना ना, म्हणजे तिला स्वतः मी आवाज देते की बिस्किटचा डबा तुझा तू घे, आणि ती येऊन पण घेऊन जाते. सो आजचा व्हिडिओ आहे ना मी मॉर्निंग टू इव्हिनिंग इथपर्यंतच मी एंड करते. आणि दुसरा पार्ट आहे तो मी नेक्स्टमध्ये ॲड करेल, म्हणजे इव्हिनिंग टू नाईट, कारण का व्हिडिओ खूप लेंदी होतोय. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि बघा, तिला बोलवलं ना की ती येते आणि स्वतः असा डबा घेऊन जाते. कधी कधी येते आणि कधी कधी नाही येत. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.